माझं सोलापूर न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. सांगितलंय की ईव्हीएम च्या बद्दल तुम्ही तक्रारी करणं योग्य नाही आणि त्यांनी केस पण दाखल करून घेतली नाही. तरी पण हे म्हणजे सुप्रीम कोर्टाचं ऐकायला तयार नाही. ईव्हीएम मध्ये घोटाळा आहे तर तो घोटाळा सिद्ध करून दाखवला पाहिजे की ईव्हीएम समोर ठेवून की कसं ते चुकीचं आहे तेही ते दाखवत नाही. नुसता त्यांचा रडीचा डाव चाललेला आहे आणि अनेकांचा दारुण पराभव झालेला असल्यामुळं त्या पराभवाचं खापर हे ईव्हीएमवर फोडलं जातं. मागच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं महाविकास आघाडीच्या 31 जागा आल्या, आमच्या 17 जागा आल्या. आम्ही मान्य केलं तो निवडणुकीत जनतेचा कौल आहे. त्याच्यामध्ये ईव्हीएमच्या बद्दल कोणी बोललं नाही, आम्ही पण बोललो नाही. माझं स्वतःचं उदाहरण मी सांगतो की जी गावं मला मायनस गेली होती ती सगळी प्लस गेली आणि त्यांनी सांगितलं यावेळेस आम्हाला तुम्हाला द्यायचं आहे, आम्हाला विधानसभेमध्ये तुम्ही गेला पाहिजे. आता जनतेचा 5 महिन्यात कौल बदलला त्याला आम्ही काय करणार? हा जनतेचा कौल आपण मान्यच केला पाहिजे ना. माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.